बापरे, पिल्लू तर इथे कपडे धुत आहे. बघा ती पुढे. हॅलो, कसे आहात? मजेत ना? मी मयुरी, तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. ॲक्च्युली मला हा व्लॉग टाकायला जरा जास्तच उशीर झाला आहे. ठीक आहे, ते काही असो, पण हा जो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, ती एक माझी माहेरची आठवण आहे. सो ठीक आहे, सुरुवात करूया व्लॉगला. आम्हाला जायचं होतं बाहेर, त्यामुळं आम्ही सकाळची कामं पटापट आवरत होतो. पण आमचं पिल्लू काय ते आम्हाला आवरू देत नव्हतं. बघा कसं कपडे धुवू लागत होता माझ्या आईला. नेहमीसारखा तो इथेही मध्ये मध्ये करत होता. आणि पुढे तर त्याने कमालच केली. अक्षरशः त्याने त्याचे अंगावरचे कपडे काढले आणि धुवायला बसला. बघा, पिल्लूमुळे आम्हाला जरा जास्त उशीर होत होता, त्याच्यामुळं आईने लगेच त्याची तिथेच आंघोळ करून टाकली. पाणी तापवलेलंच होतं. पिल्लूची आंघोळ वगैरे झाली आणि तो मस्त असा फ्रेश झाला. पिल्लूला कपडे वगैरे घालून रेडी केलं आणि माझे बाबा म्हणजे पिल्लूचेच पंजू बाबा त्याला भेटायला आले होते. सो त्यांची आणि पिल्लूची चालू होती मस्ती आणि त्याच्यात मामाही त्याला ॲड झालेला होता. ही अशी चालू होती पिल्लूची आणि बाबांची मस्ती. तर मग बाबांना थोडं घाईघाईतच जायचं होतं घरी, त्याच्यामुळे ते लगेच गेले आणि पिल्लू मस्त खिडकीतून त्यांना टाटा बाय बाय करत होता. माझा भाऊ त्यांना सोडवायला गेला. नंतर मग लागली होती पिल्लूला भूक, त्याच्यामुळं माझ्या आईने पिल्लूसाठी मस्त शिरा केला आणि मलाही खूप आवडतो, त्याच्यामुळे मीही खाऊन घेतला. आणि नंतर मग आम्ही निघालो लग्नाला. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं माझ्या मामाच्या लग्नाला. पिल्लू बसमध्ये झाला होता खूप असं बोर, थोडीशी झोप पण झाली होती त्याची. मग उतरलो स्टँडवर आणि मग तिथून केली आम्ही रिक्षा. आणि बरं झालं रिक्षा भेटली. पिल्लू तर रिक्षामध्ये मोठमोठे आळस देत होता, पण तो काही झोपला नाही. चला तर मग फायनली आम्ही पोचलोय लॉन्सला. चलो. हा शिवा, कुठं चाललं तू? अरे बापरे, तू सांगतोय चाललो लॉन्सला असं. चला. पिल्लूची काही बघा लग्नाला यायची. सूट बूट घालून रेडी होता पिल्लू, बिचारा झोप पण झाली त्याची. चला. चलो. हॉलवर पोचलो. हॉलवर बाकी काही मंडळी आलेले होते आणि तिथं आल्या आल्या प्रथेप्रमाणे पाया वगैरे पडणं सुरू झालं होतं. आणि तेवढा तिकडून माझा मामा आणि माझ्या मामाचा मुलगा तोही आलेला होता. नंतर मग बसलो सगळ्यांसोबत गप्पा मारत. खूप दिवसांनी भेटले होते हे सगळे. आणि इथे चालू होता हळदीचा कार्यक्रम. फोटोशूट वगैरे सुरू झालं होतं. आणि नंतर मग सुरू झाले गाणे हळदीतले. डीजे असला की आमच्या पिल्लूला नाचायला जोरच येतो. तो डान्सही खूप भारी करतो. इथे पिल्लूला नाचताना बघून पिल्लूच्या दोघं मामांना पण काही डान्स आवडेना, त्याच्यामुळं तेही त्याच्यासोबत नाचायला लागले. नवरदेवचे पप्पा तर डायरेक्ट पिल्लूला स्टेज समोरच घेऊन चालले होते डान्स करायला. मामाला मस्त अशी हळद लावून घेतली आणि नंतर पिल्लूला झोपी घातलं. आणि पिल्लूची मस्त झोपायची सोय झालेली होती, त्याच्यावर तो निवांत झोपलेला होता. पिल्लूची झोप वगैरे झाली आणि नंतर आम्ही चाललो होतो चहा प्यायला, कारण की खूप बोर झाली होती मी बसून बसून. संध्याकाळचं लग्न होतं आणि सकाळची हळद असल्यामुळं जरा जास्तच बोर झाली होती. म्हटलं चला चहा घेऊन येऊ. आम्ही सगळेच गेलो होतो चहा प्यायला.
आणि तिथली चहाची टेस्ट तर खूप भारी होती तिथली. छान होती टेस्ट. नंतर आलो मग हॉलवर. थोडा मेकअप वगैरे करून घेतला आणि नवरदेव मस्त नाचत होता. नाचून वगैरे झाल्यावर नवरदेव नवरीची मस्त ग्रँड अशी एंट्री झाली. नेहमीप्रमाणे पिल्लूची इथेही उचकपाचक सुरू होती. हात लावून लगेच पळून येत होता. लग्न वगैरे लागलं आणि आम्ही फोटोसाठी करत होतो वेट. खूप गर्दी झाली होती आणि आम्हाला घरी जायला पण खूप असा उशीर झाला होता. फायनल नंबर लागला. जोरदार असं लग्न लागलं आणि आम्ही निघालो घरी. असा होता माझा दिवस. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.